नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. महावीर नगरमध्ये श्री गणेश सरांच्या इथे एक साप निघलेला आहे. तर आता आपण रात्रीच्या वेळी तिथे चाललेलो आहोत. पाऊसही चालू आहे. तर बघू आता नेमका हा साप आहे कोणता. गणेश दहातोंडे सरांचा कॉल आल्यानंतर मी तिथे पोहोचलो व रसल वायपर हा साप आहे कळल्यानंतर विनय कुलकर्णी सर यांनाही तेथे बोलवून घेतलं. घोणस या सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या 3 समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याची विषाचे दात तोंडात दुमडू शकतात. रसल वायपर घोणस. एका घोणसच्या वायपरच्या चाव्यामध्ये प्रौढ व्यक्तीकडून सुमारे 130 ते 250 मिलीग्रॅम विष असू शकते. रसेल वायपर विष हे न्यूरोटॉक्सिक आहे. हा साप ज्या जागेवर चावतो त्या जागेवर खूप वेदनाचे लक्षण होतात व सर्व अंगावर व जिथे चावला तिथे सूज येते, स्वेलिंग येते. कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज काढणारा हा साप आहे. रेस्क्यू केलेला आहे त्याला आता व्यवस्थित. आणि हा घोणस हा विषारी जातीचा साप आहे. आमचे गुरु कुलकर्णी सर यांनी आम्हाला शिकवल्यामुळे आम्हाला हे पकडता येते. आणि सापाची ओळख असल्याशिवाय त्याला हाताळू नये. अजगर समजून अशी काही चूक करू नका. सरांनी मला अजगर सांगितलं. तुम्ही म्हटलं अजगर मीच पाहिलं. रसल वायपर घोणस हा सर्वात महाकाय मोठा विषारी साप मधला एक आहे. एकसारखा दिसतो असं वाटतं. अजगराच्या अंगावरचे पॅटर्न खूप वेगळे असतात. हा शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे मोठाले जाते. अजगर डार्क चॉकलेटी कलरचा आणि अंगावर जाळीदार निघाली सोने. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बाईट करतो. याची खासियत आहे सेकंदाच्या 7व्या भागात कधी आपल्याला एक्युलर याने समजतही नाही. 4 फुटापर्यंत दाब उडी मारून. त्यामुळे आता बाजूला आधी अगोदर सर्वांना म्हटलंय याच्यातूनही सटकून जातो तो. असं काही आता नाही. ह्याच्यात जर काही कामाचं नसेल तर ते काढून टाका. जे बिन काय ते भंगार पडलेले काही कामी राहिले नाही. याला याच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देऊया. सापाला मारू नका. कॉल करा. धन्यवाद. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर. ओके नाही असं इकडे खोला. सकाळी व रात्री हा साप क्रियाशील होतो. नमस्कार मित्रांनो, रात्रीची वेळ पाऊस चालू होता आणि महावीर नगरमध्ये हा एका घराच्या खाली पायऱ्याजवळ घोणस साप बसलेला होता. तर आता आपण याला नॅचरल आदिवासात, नैसर्गिक आदिवासात याला सोडत आहोत. हा खूपच डेंजर असा साप आहे. बघू शकता आपण. हे बघा, हा घोणस साप आहे आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हा बाईट करू शकतो. तर आता याला आपण सोडून देऊया. चाललेला आहे तो. घोणस हा ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसा देखील निर्धास्तपणे इकडे तिकडे वावरत असतो. या सापाचा चुकून दंश झाल्यास कुठेही इतरत्र न जाता तात्काळ इस्पितळात नेऊन डॉक्टरांकडून प्रतिविष टोचणे गरजेचे आहे. हा एकमेव इलाज त्यावर आहे. घोणस जातीचा साप आहे. घोणस विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शेतातील उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा एक घटक म्हणून घोणसला विशेष महत्त्व आहे.
तर मित्रांनो, आपण याला आता नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलेला आहे. हा खूपच विषारी असा साप असतो आणि आता खूपच लवकर बाईट करतो. तर सापांना मारू नका, जवळील सर्पमित्रांना कॉल करा व सापांचाही जीव वाचवा. तो एक आपला खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या निसर्गाचा, त्यामुळे त्याला वाचवा. मी सचिन कापुरे आणि माझ्यासोबत कमलेश. धन्यवाद.